आज आम्ही स्वर्गीय मंगेश गावकर यांच्या घरा आणि त्यांच्या स्मारकासमोर आम्ही सगळेजण जमले असतात. फाटल्या दर वर्साक आम्ही त्यांच्या घराकडेन येतात, त्यांच्या स्मारका कडेन आंदोलन करतात आणि एक आम्ही दर वर्साक आम्ही ताका शांती मेळची, त्यांच्या आत्म्याक शांती मेळची म्हणून आम्ही दर वर्साक आम्ही हांगा करतात. स्वर्गीय मंगेश गावकर हो बाळणी जाल्लें जे आंदोलन आसा त्या आंदोलनात शहीद जाल्लो आमचो आदर्श लोक संघाचो त्या वर्साचो अध्यक्ष, तशेंच बलराम एज्युकेशन सोसायटीचो एक आमचो सदस्य, क्रियाशील सदस्य. आणि त्यामुळे ज्या तरेन आम्ही त्या कालखंडा भितर म्हणजे 2005, 6, 7, 8 म्हणजे आदर्श लोक संघ म्हणत, बलराम एज्युकेशन सोसायटी म्हणत, या वाठारांतल्या सामाजिक कार्याक सगळ्यांनी आम्ही झोपून घेतले असे प्रेरीत जाल्ले कार्यकर्ते. आणि तातूंतलोच आमचो मंगेश गांवकर. आणि मंगेश गांवकर ह्यो बाळ्ळी आंदोलनाक जे मिसक्रियंट जे असे जे आपघातकी लोक आसा, ह्या घातकी लोकांनी ही ताजेर घाव घातलो आणि तांकां ह्या सगळ्या कर्मामुळे तांकां बळी वचचें पडलें. आणि त्यामुळे आज आम्ही अशा तरेचो म्हणजे आमच्या भितरलोच एक तडफदार, एक हुशार आणि जगा समाजा संदर्भातली भरपूर कळकळ आशिल्ली अशा तरेचो आमचो युवक आसा की ताज्या ह्या सगळ्या कामाची स्मृती लक्षात धरून जे आसा की आम्ही फुडल्या समाजाच्या एक दिशा दिवपा खातीर, तरुणांक ही दिशा दिवपा खातीर आज मंगेश तरी ना जालो पण ताज्यो स्मृती, ताज्यो यादी आमी कायम आमकां दवरपाक जाय. आणि त्या दृश्टीन आमचो सतत प्रयत्न आसा. आणि त्यामुळे आज सुद्धा जो आसा आज आम्ही आदर्श लोक संघाच्या कार्यकर्त्यांनी की आम्ही एक युवा संमेलन धरून जे आसा की मंगेश गांवकराच्यो स्मृती लक्षात धरून की आम्ही फुडल्या आमच्या भविष्या खातीर, आमच्या तरुणाच्या त्या भविष्या खातीर की आम्ही अथक प्रयत्न करपाक जाय. आणि मंगेश गांवकर हो कायम आमच्या स्मृतीक रावपाक जाय अशा तरेचो संकल्प आम्ही घेवपाचो निर्णय घेतलो आसा. आणि त्यामुळे आजच्या दिसाक आम्ही अशें म्हणुया तांकां म्हणजे हो आघात जो आसा न्ही, ताजे बापूय, ताजे आवय, ताजे बहीण भाव सहन करपाक शकले ना. आणि त्यामुळे आजही ते जवळ आज 14 वर्सां जावन सुद्दां ते भायर सरूंक ना. त्यामुळे आम्ही अशा देवा कडेन मागुया की तांच्या आवयक, बापायक, भावाक, भयणीक सगळ्यांक ह्या सगळ्यांक एक म्हणजे भायर सरपाच्या दृश्टिकोनांतल्यान तांकां बळ दिवया आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आसात अशा प्रकारचो एक मेसेज आमी तांकां दिवया. आणि त्यामुळेच हांव परत एकदा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांक मागता, आमी इतल्या मोठ्या संख्येन सगळे कार्यकर्ते आयले आणि आम्ही मंगेश गांवकराच्यो किंवा तशेंच दिलीप वेळीपाच्यो ज्यो स्मृती आसात ती आमी कायम स्वरुपी दवरया. आणि तीच शपथ घेवन तोच आमी हावेस दवरून मंगेश गांवकराचे जे ताणें समाजाचो विकास करपाच्या दृश्टिकोनांतल्यान, तरुणाचो विकास करपाच्या दृश्टिकोनांतल्यान जो ध्यास घेतला आसा तो ध्यास आमी फुडें व्हरया. आणि मंगेश गांवकर आमच्या कायम स्वरुपी आमच्या भितरच आसा अशा तरेचो एक संकल्प करून आमी फुडें वचया. देव बरें करूं.